नामदेव महाराजांचे वडील गोनाई माता आणि पत्नी आई गोनाई माता आणि वडील दामू शेट्टी. दामू शेट्टीचं लग्न होऊन देवी किती नवसाला पावती मला सांगायची. लग्न होऊन बऱ्याच दिवस झालं, मुलगा नाही, मुलगी नाही. ती गोनाई माता आणि दामू शेट्टी गणेश बुवा पुराणात लिहितात आहे. पांडुरंग परमात्म्याच्या देवीच्या देवळामध्ये गेली. देवळामध्ये गेल्यानंतर त्या कृष्णाई, कान्हाई, विठाई देवीला हात जोडले. हे देवी, हे माते, हे भगवती. आणि लग्न झाले. आणि असणाऱ्या वंशाला दिवा नाही. नवस बोलले असं जनावरच प्रमाण. गोनाईने नवस केला, देवपुत्र द्या हो मला, देवपुत्र द्या हो मला. देवा नवस केला मला. आधी ठाणे, पंढरपूर, नांदेड, गोनाई सुंदर अरुणाचा भाव सांगितलं मला. त्याच गोनाईने नवस केला आणि त्या गोनाईच्या नवसाला जगाची जगदंबा केली. प्रसन्न झाले महाराज. काय प्रसन्न झाले? गोनाईचा शुद्ध भाव आणि पोटी आले नामदेव. गोनाईने देवीला नवस केला आणि त्या नवसाचा गोनाईचा शुद्ध भाव असल्यामुळं आणि पोटी नामदेव महाराज जन्माला आले. आणि त्या देवीने जगाच्या जगत जननीने गोनाई मातेने आपल्या ज्यावेळेस आपल्या मुलाचं असणार बारसं करायचं ठरवलं. आजही आपण बारसं करतो मुलाचं नाव. कारण भक्ताच्या नवसाला पावणारी देवी आहे ती. त्या देवीने नामदेव महाराजांचा नवस पूर्ण करण्याकरता बारसं केलं. ऐका. आणि त्या देवीने नामदेव महाराजांनी 30 यात्रा केल्यानंतर मावळं देखील केलं. नवसाला पावणारी देवी मावळं केलं. आणि ज्यावेळेस बारसं नामदेव महाराजांचं ठरवलं दामू शेट्टीने केलं वैभव महाराज, त्यावेळेस जगाची मालकीण, जगाची देवी त्या असणाऱ्या नामदेव महाराजांच्या बारशा करता आम्ही किती गोड चिंतन आहे. देवी कोरोनाच्या काठात ना ऐकायचा कोणा ऐकायचा. कारण किती नामदेव महाराजांच्या बारशाला जगाची मालकीण, जगाची देवी आम्ही नामदेवा पुत्र झाला आणि विठ्ठल यावे बारशाला म्हणजे जगाचा मालक बारशा देतो. नवसाला पावणारी देवी आहे म्हणून आपण तिचं भजन केलं पाहिजे, तिचं चिंतन केलं पाहिजे, तिचा लाभ लागला पाहिजे. लाभू लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. विठाबाई कोणती आहे? तिचं आपल्याला भजन करायचे. सर्व राहत घ्या. स्वयं महाराजांचा फोटो घ्यायचा. सर्व राहत घ्या. अगोदर निष्ठा काय वाजवायच्या. सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाणे नृत्यांगण महाद्वारी. भक्ती करत असताना असो ऐसा कोठी आठवत नाही देहीचा विदेही भोगदशा. महाराज म्हणतात आणि भक्ती कशाला करायची? भक्ती करून आपल्याला मिळवायचे काय? कारण भक्ती करून एकच तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिळवायचे नाना मोक्ष.